डिसेंबर महिन्याच्या अखेरीस आणि जानेवारी महिन्याच्या सुरुवातीला शाळा महाविद्यालयांमध्ये वार्षिक स्नेहसंमेलने पार पडतात। यामध्ये विद्यार्थ्यांच्या कलाविष्कारांचे प्रदर्शन होत असते। त्यानुसारच बुलढाण्यातील ज्ञानदीप विद्यालयात होत असलेल्या स्नेहसंमेलनाद्वारे विद्यार्थ्यांच्या कलागुणांचे दर्शन घडते। शेती, विज्ञान, तंत्रज्ञान आणि सामाजिक विषयावर प्रकाश टाकणाऱ्या विविध प्रस्तुतीतून चिमुकल्या विद्यार्थ्यांनी सर्वांचेच लक्ष वेधले। विद्यार्थ्यांमध्ये असलेले स्तुत्यगुण पाहून पालक वर्गासह सामान्य नागरिक देखील भारावून गेल्याचे चित्र पाहायला मिळाले। या कार्यक्रमासाठी ज्ञानदीप विद्यालयाचे मुख्याध्यापक उद्धव जाधव, पर्यवेक्षक सतीश उबाळे, प्राथमिक मुख्याध्यापिका मनीषा राऊत यांसह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले। सूत्रसंचालन अजय कुमार माहोरे, अक्षय वानखेडे यांनी केले। पोशिंदार जगला पाहिजे राजा, लाखांचा पोशिंदार जगला पाहिजे। त्या खोडखिंडीच्या तोंडाला काय प्रकार झाला? काय उभा राहू नका मी ज्ञानदीप मराठी प्राथमिक तथा माध्यमिक विद्यालय या शाळेमध्ये सहाय्यक शिक्षक म्हणून काम करत आहे। आमच्या शाळेमध्ये स्नेहसंमेलनाचा हा कार्यक्रम, या कार्यक्रमामध्ये नृत्य, वेगवेगळ्या प्रकारच्या कला ह्या सादर केल्या जातात। त्यामध्ये मी एक बाजीप्रभू देशपांडे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास म्हणजे लोकांसमोर आणण्याचा प्रयत्न केला। आज आम्ही आमच्या शाळेत स्नेहसंमेलनानिमित्त पोवाडा सादर केलेला आहे। आम्ही या पोवाड्यातून शिवाजी महाराजांचा इतिहास व त्या काळातील परिस्थिती यांची जाणीव करून घेतलेली आहे। बाजीप्रभू देशपांडे हे कसे त्या खोडखिंडीत लढले हे आम्ही या पोवाड्यातून सादर केलेले आहे। महाराजांची अपार स्थिती कशी होती हे आम्ही जाणून दिले। अजून आम्ही खोडखिंडी आणि पावनखिंड याच्यातला पण फरक सांगितले। आम्हाला ही पोवाडा सादर करण्याची हिंमत एकच सर म्हणजे पवार सरांनी दिलेली। आमच्या शाळेमध्ये दरवर्षीप्रमाणे यावर्षी ही स्नेहसंमेलनाचे आयोजन केलेले आहे। त्यामध्ये आम्ही विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी विविध कार्यक्रम आयोजित करतो। त्यामध्ये विद्यार्थी पोवाडा सादर करतात, नृत्य सादर करतात, नाटक सादर करतात। तसं आताच पोवाडा सादर केलेला आहे आमच्या विद्यार्थ्यांनी, वर्ग 6वीचे शिरसाट आणि त्यांचा ग्रुप। आमचे विद्यार्थी दरवर्षीच वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन कलागुण सादर करतात। त्यांना खूप चांगल्या प्रकारे बक्षीस भेटतात। प्रथम क्रमांक पटकावून ते परत येतात। विज्ञान प्रदर्शनीमध्ये असेल, सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये असेल, आमचे विद्यार्थी नेहमीच प्रथम क्रमांकाने विजेते होऊन परत येत असतात। आमच्या शाळेमध्ये आम्ही अशा अनेक कलागुणांना वाव देण्यासाठी वेगवेगळे कार्यक्रम आयोजित करत असतो आणि त्या मुलांना प्रोत्साहन देत असतो।